असलम मुल्ला आपण पाहताय कराड वार्ता यशानाची अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. 2026 आज 7 जुलै 2026 आहे आणि ही सर्वात आधी आपण बातमी कराड वार्तावर पाहताय की कृष्णामाई मंदिराच्या पायऱ्यांना सध्या पाणी लागलेलं आहे. कारण आपण पाहताय की कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असून धरणाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ देखील झालेली आहे. धरणात सध्या 35.90 TMC एवढा पाणी साठा झालेला आहे. त्याचप्रमाणे नद्या ज्या आहेत त्या सध्या तोडून धरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या दोन नद्यांचा संगम या संगमावरती मी आहे आणि आपण पाहताय की या दोन्ही नद्यांचे पात्र सध्या तोडून भरले असल्यामुळे या नद्यांच्या पात्राचं सध्या जे पाणी आहे ते कृष्णाबाई मंदिराच्या पायऱ्याला लागलेलं आहे. अशाची अत्यंत मोठी आणि ही महत्त्वाची बातमी आपण की कृष्णाबाई मंदिर परिसराच्या या पायऱ्या आहेत या पायऱ्यापर्यंत अगदी पाणी येऊन पोचलेलं आहे. ही सर्वात आधी बातमी आपण कराड वार्तावर सध्या पाहताय. आणखीन 4 दिवस मुसळधार पाऊस जर सुरूच राहिला तर नक्कीच ही कृष्णा आणि कोयना नदीची पात्र आहेत आपली धोक्याची पातळी आहेत ती ओलांडू शकतात. प्रशासनाकडून सर्व प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होणार आहे अशा कुटुंबांना देखील स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे बचाव कार्यासाठी NDRFची टीम देखील सध्या कराड शहरात दाखल झालेली आहे. त्यामुळे आपण पाहताय की पाऊस सध्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार आहे. कोयना असेल, नवजा असेल, महाबळेश्वर असेल या तिन्ही क्षेत्रामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे ही नदीची जी पात्र आहेत ती कशा प्रकारे वाढणार आहेत आणखी 2 दिवसानंतर आपल्याला या ठिकाणचं भयानक जी चित्र आहे ते पाहायला मिळणार आहे. असलम मुल्ला, कराड वार्तासाठी. नमस्कार.